नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर गॅजेट काढायचे आहे, गॅजेट म्हणजेच राजपत्र जर तुम्हाला काढायचं असेल आणि तुमच्या जन्माच्या तारखेमध्ये बदल करायचा असेल किंवा तुमच्या नावामध्ये बदल करायचा असेल किंवा तुमच्या धर्मामध्ये जर बदल करायचा असेल तर तुम्ही घर बसल्या राजपत्र तयार करून तुमच्या कागदपत्राच्या नावामध्ये जन्मतारखेमध्ये बदल करू शकता. आता हे गॅजेट काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे याची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर आणणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गॅजेट काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तिथे आपले सरकार असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे नवीन युजर नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. नवीन युजर नोंदणी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वात आधी अकाउंट तयार करायचे आहे आणि अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला पर्याय 1 या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पर्याय 1 या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP पाठवा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे, तो इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला साईडला इथे तुमचं जो तुमच्याला युजर नेम बनवायचा आहे तुम्हाला तो इथे टाकून घ्यायचा आहे. युजर नेम बनवल्यानंतर खाली चेक करायचा आहे तो युजर नेम आहे की नाही आहे. त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तयार करावा लागणार आहे. त्यानंतर आधार कार्डप्रमाणे तुम्हाला इथे तुमचे जे नाव आहे ते जसे तसे इथं टाकून द्यायचे आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला तुमची जी जन्मतारीख आहे ते जन्मतारीख तुमच्या आधार कार्डनुसार इथे टाकावं लागणार आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचे जे वय आहे ते जसे तसेच ह्या साईडला येऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली एक बॉक्स दिसत आहे, मला मान्य आहे या बॉक्सवर तुम्हाला टिक करून नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल होऊन जाणार आहे. त्यानंतर तिकडे जो तुम्ही युजर नेम टाकला होता आणि पासवर्ड बनवला होता तसा तुम्हाला इथं टाकून आणि कॅप्चा टाकून खाली तुमचा जिल्हा निवडून तुम्हाला हे जे पेज आहे ते लॉग इन करून घ्यायचे आहे. पेज लॉग इन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर एक असे डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार आहे. आता तुम्हाला ह्या डॅशबोर्डमध्ये भरपूर साऱ्या सर्व्हिसेस दिसत आहे. त्यामधलं आपल्याला जे राजपत्र काढण्यासाठी सर्व्हिस निवडायची आहे ती आहे उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला निवड हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यामधलं पहिलं जे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसत आहे. त्यामधलं दुसरं जे ऑप्शन आहे भाग 2 राजपत्र जाहिरात नावात बदल, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्या धर्मात पण बदल करू शकता, जन्मतारीखमध्ये सुद्धा बदल करू शकता, पण आपल्याला नावात बदल करायचा आहे तर दुसऱ्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे जा या ऑप्शनवर आपण क्लिक केलं तर इथे तुम्हाला सिटीजन, प्रेस सर्व्हिस आणि अपील खूप साऱ्या सर्व्हिसेस दिसत आहे. त्यामधलं आपल्याला इथे चेंज ऑफ नेम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर आपण क्लिक केलं की तुमच्यासमोर आणखी एक इंटरफेस ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये इथे तुम्हाला एक PDF दिसत आहे. ते जे PDF आहे तुम्हाला मराठीमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही मराठीमध्ये डाउनलोड करू शकता, इंग्रजीमध्ये पाहिजे असेल तर इंग्रजीमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता. ही जी PDF आहे ही PDF आपल्याला सर्वात आधी डाउनलोड करून घ्यायची आहे. हे PDF डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ती PDF कशी भरायची आहे ही तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर आपल्याला आता आपल्या नावामध्ये जर बदल करायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला हे PDF भरणं आवश्यक आहे. ह्या PDFमध्ये तुम्हाला तुमचे जे जुने नाव आहे म्हणजे ओल्ड नेम आहे तर इथे सर्वात आधी तुम्हाला तुमचे जे ओल्ड नेम आहे ते तुम्हाला इथे तुमचे नाव, तुमच्या मधले नाव आणि आडनाव तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहे. आता तुम्हाला नावात जो बदल करायचा आहे म्हणजे तुमचं जे नाव बदलायचं आहे ते नाव तुम्हाला न्यू नेममध्ये इथे टाकून घ्यायचं आहे. तुमचं फर्स्ट नेम, फादर नेम, लास्ट नेम हे तुम्हाला इथं भरून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची जे सिग्नेचर आहे ते सिग्नेचर इथे तुम्हाला करून घ्यायचे आहे आणि इथे वडिलाची सिग्नेचर मागितली आहे पण इथं जे सिग्नेचर करणं कंपल्सरी नाही आहे, तर इथे तुम्हाला फक्त तुमचीच सिग्नेचर करायची आहे. त्यानंतर खाली तुम्हाला दिसत आहे रिझन फॉर चेंज ऑफ नेम. आता तुम्हाला इथे कारण विचारत आहे का तुम्ही नावात बदल का करून आले, तर तुम्हाला इथे ते कारण टाकावं लागणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे पुन्हा सिग्नेचर करायला सांगितलेली आहे. वर जशी सिग्नेचर केली तशीच तुम्हाला इथे खाली सिग्नेचर करायची आहे. त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला तुमचे जे
नाव आहे न्यू नेम, ते न्यू नेम टाकायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे आणि मोबाईल नेम टाकायचा आहे इथे ह्या बॉक्समध्ये. त्यानंतर हा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एकदा पुन्हा चेक करायचा आहे तुम्ही स्पेलिंग वगैरे व्यवस्थित टाकलं की नाही टाकलं. तर तो फॉर्म तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे असाच्या असा आणि सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली ते आय ॲक्सेप्ट अबो कंडिशन याच्यावर क्लिक करून पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. पुढे जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक इंटरफेस ओपन होऊन जाणार आहे. इथे तुम्हाला तुमची जे कॅटेगरी आहे ते कॅटेगरी तुम्हाला विचारली आहे. तुम्ही ओपन असाल तर ओपनवर टिक करायचं आहे. बॅकवर्ड म्हणजे तुम्ही बॅकवर्ड कास्टमध्ये असाल तर तुम्हाला बॅकवर्ड कास्टवर क्लिक करावं लागेल. OBC कॅटेगरीमधून येत असाल तर OBC कॅटेगरीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही मायनर असाल म्हणजे मायनर असेल तर मायनरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला OBCसाठी जर तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे. तुम्ही जर मायनर असेल तर मायनरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला अर्जाचा तपशील जो आहे तर अर्जाचा तपशीलमध्ये तुम्हाला खाली तुमच्यावाला जे स्त्री असेल, तुम्ही कुमारी असाल किंवा चिरंजीव असेल, जे काही असाल, मिस असेल मिसेस असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यावाल्या जिकडे साईडला फुल नेम जे आहे आधार कार्डप्रमाणे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये जसे तसे इथं येऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं साईडला तुमची जी जन्मतारीख आहे ते जन्मतारीख तुम्हाला जशी तशी टाकून द्यायची आहे आणि त्या जन्मतारखेनुसार तुमचे जे वय आहे ते वय इथे येऊन जाणार आहे. त्यानंतर इथे साईडला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायची आवश्यकता नाही आहे. तो सुद्धा मोबाईल नंबरसुद्धा जसाचा तसा येऊन जाणार आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आधार कार्डवर जो आहे जसाचा तसा तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला साईडला तुमचा जो ईमेल ID आहे तुमच्याला जे प्लेस्टोअरमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता, जीमेलमध्ये जाऊन चेक करू शकता. तो ईमेल ID जसा तसा इथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर साईडला तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे तुमचा आधार क्रमांक इथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे. साईडला तुमचा जो तालुका आहे तो तालुका टाकायचा आहे. तुमचं जे गाव असेल ज्या गावामध्ये तुम्ही राहता तो गाव तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा जो पिनकोड आहे गावाचा तो पिनकोड तुम्हाला इथं पिनकोड निवडल्यानंतर खाली तुम्हाला जुनं नाव विचारलेलं आहे. जुनं नाव जसं तुम्ही त्या फॉर्मवर टाकलं होतं तसंच तुम्हाला इथे टाकायचं आहे. पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव जसं आपण त्या फॉर्मवर टाकलं तसंच इथं टाकायचं आहे. आणि जे नवीन नाव आपण त्या फॉर्मवर टाकलं तसं इथं टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण त्या फॉर्मवर जे रिझन टाकलं होतं इथे ते रिझनसुद्धा जसं तसं तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे. रिझन टाकल्यानंतर खाली तुम्हाला इथं चौकोन बॉक्स दिसत आहे ॲक्सेप्ट, त्या ॲक्सेप्ट चौकोन बॉक्सवर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे आणि प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसून जाणार आहे तुम्ही नवीन नाव काय टाकलं आहे आणि जुनं नाव काय टाकलं आहे ते व्यवस्थित तुम्हाला चेक करून घ्यायचं एकदा. आणि चेक केल्यानंतर साईडला तुम्हाला ओके ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. ओके या ऑप्शनवर क्लिक केलं की पुन्हा इथे खाली प्रोसीड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात आधी तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो 160 ते 100 या साईजमध्ये तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे. तर फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जो प्रूफ आहे फोटो प्रूफ तो तुम्हाला खाली अपलोड करावं लागणार आहे. फोटो प्रूफमध्ये तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन किंवा पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स तुम्हाला 1 MB पर्यंत अपलोड करावं लागणार आहे. जर फाईलची साईज जर 1 MB पर्यंत नसेल तर तुमचे जी फाईल आहे इथे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते घेणार नाही. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस प्रूफ मागितलेलं आहे. तर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला तुमचे जे राशन कार्ड आहे, इलेक्ट्रिक बिल आहे, त्यानंतर आधार कार्ड आहे यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲड्रेस प्रूफमध्ये अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एज प्रूफ मागितलेलं आहे. एज प्रूफमध्ये तुम्हाला तुमचे बर्थ सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला ह्या दोनपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स 1 MB पर्यंत अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर लिगल डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही इथे तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट आणि ॲफिडेविट यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स तुम्ही
इथे अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली ॲप्लिकेशन फॉर्म मागितलेला आहे. तो ॲप्लिकेशन फॉर्म आपण तिकडे जर डाउनलोड केला तर तोच इथे नेम चेंजचा अपलोड करायचा आणि अपलोडिंग डॉक्युमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अपलोडिंग डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे एक पेमेंट ऑप्शन येत आहे. ते पेमेंट तुम्हाला इथे 559 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे. कास्ट वाईज पेमेंट आहे मित्रांनो. तुमची OBC असेल या तुमची अदर कोणती कास्ट असेल त्याच्यानुसारच इथे पेमेंट येणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचे जे पेमेंट आहे ते इथे करून घ्यायचे आहे. पेमेंट करण्यासाठी इथे तुम्हाला पेमेंट डिटेल दिसणार आहे. तिथे प्रोसेस फॉर पेमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही UPI QR कोडनं किंवा UPI नंबरनं इथे पेमेंट करू शकता. तर सर्वात सोपी तुम्हाला UPI QR कोड हेच ऑप्शन बेटर राहणार आहे. हे जे QR कोड आहे हा स्कॅन करून तुम्हाला तुमचे जे 559 रुपयाचे पेमेंट आहे ते तुमच्या फोनपेमधून पूर्ण तुम्हाला करावं लागणार आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्यासमोर असे एक पावती निघणार आहे. ते पावतीमध्ये तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन जो नंबर येणार आहे तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे, जेणेकरून यावरून आपले जे गॅजेट सर्टिफिकेटचे जे स्टेटस आहे आपण चेक करू शकतील. तर मित्रांनो हे जे प्रिंट आहे हे तुम्हाला तुमच्यावाल्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्यावाल्या कम्प्युटरमध्ये तुम्हाला सेव्ह करून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आता याची जे स्टेटस चेक करायची असेल तर स्टेटस तुम्ही 10 दिवसानं चेक करू शकता. इथे तुम्हाला गॅजेट स्टेटसवर जाऊन तुमचे इथे स्टेटस तुम्ही ॲप्लिकेशन ID नंबर वगैरे टाकून सर्च करून पाहू शकता. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे खाली दिसत आहे युअर ॲप्लिकेशन अप्रूव्ह बाय DGPS, म्हणजे तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे. साईडला तुम्हाला व्ह्यू गॅजेट हे ऑप्शन दिसत आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करून तुमचे जे गॅजेट आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. तुमचे गॅजेट डाउनलोड केल्यानंतर इथे खूप सारे पेजेस दिसत आहेत त्या गॅजेटमध्ये. तर त्याच्यामधलं तुम्हाला फक्त पहिलंच जे पेज आहे ते पहिल्या पेजची प्रिंट काढायची आहे आणि ज्याच्यावर तुमचं नाव आहे त्याच पेजची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. पूर्ण पेजची प्रिंट काढायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्यावाले जे गॅजेट आहे म्हणजे राजपत्र ते आहे ते तयार करून तुमचे जे डॉक्युमेंट्समध्ये बदल करू शकता. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे.